नमस्कार, मी स्नेहल बनकर. मी मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. नजर टाकूयात आजच्या मुख्य घडामोडींवर. ही आपल्या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राची अत्यंत शोकांतिका आहे की आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक सरकारच्या वतीने त्यांचाच एक आमदार तो दीडपुट्या निलेश राणे यांनी जाणीवपूर्वक तो भोंदू हरामगिरी महाराजाच्या समर्थनार्थ अशी घोषणा केली, चेतावणीखोर अशी केली की मस्जिद मध्ये घुसून आम्ही मारू. या विरोधामध्ये आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही लष्कर पोलीस स्टेशन येथे जे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहेत IT भाई शेख यांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यासाठी रीतसर फिर्याद घेऊन पोलीस स्टेशनला गेलो. परंतु त्या लष्कर पोलीस स्टेशन जे वरिष्ठ पोलीस अधिकारी सिनियर साहेब असतील, त्यानंतर ACP साहेब आले, DCP साहेब आले, ऍडिशनल CP साहेब आले, तरी देखील त्या हरामखोर नितेश राणेच्या कोण नारायण राणेचा पोरगा आहे नितेश राणे याच्या विरोधात फिर्याद त्यांनी घेतली नाही. उलट आमचाच आवाज दाबण्याचा, दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्ही सदरील गुन्ह्यामध्ये चौकशी करून 24 तासाच्या आतमध्ये निर्णय देऊ, गुन्हा दाखल करू. त्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली की सदरील बाब तुम्ही जे आम्हाला सांगताय 24 तासाच्या आतमध्ये आम्ही गुन्हा दाखल करतो, तसं लेखी अथवा व्हिडिओच्या स्वरूपामध्ये द्या. त्यांनी ते सुरुवातीला मान्य केले. परंतु ज्यावेळेस व्हिडिओ देण्याची वेळ आली, सिनियर PI यांनी नितेश राणेचं नाव देखील घेण्यात त्यांची हिंमत झाली नाही. म्हणून आम्ही तो निवेदन त्यांच्या समोर फाडून टाकला आहे. कारण आम्हाला जर त्या संबंधित अधिकारी ज्या ठिकाणी आम्ही न्याय मागण्यासाठी जातोय तो जर सक्षम नसेल, तो आरोपीचं नाव जर घेत नसेल, तर ह्याचा अर्थ तो किती हतबल आहे. गृहमंत्री यांनी विचार केला पाहिजे की CRPC IPC का फक्त अल्पसंख्याकांचा आवाज दाबण्यासाठी आहे का? चेतावणीखोर भाषण देऊन देखील त्याच्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही. पोलिसांचं सांगणं आलं की त्याच्यावरती नगरला कुठं काय गुन्हा दाखल झाला. नगरमध्ये जो गुन्हा दाखल झाला आहे तो आमच्याच बांधवनी केलेला आहे. त्यालाही त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला. परंतु जसे गुन्हे झाले पाहिजे होते दाखल, कलम जसे लागले पाहिजे होते तसे त्या गुन्ह्यामध्ये नाहीये. पुणे पोलिसांनी इतकी तत्परता काही दिवसापूर्वी दाखवली की आझाद समाज पार्टीचा मोर्चा जो काही निघाला होता 23 तारखेला, त्यामध्ये स्वतःहून पोलिसांनी सुमोटो दखल घेऊन गुन्हा दाखल केला. परंतु आज दुर्दैव आहे पुणे पोलिसांचं, महाराष्ट्राचं, की आम्हाला संघर्ष करावा लागतोय. तरी आझाद समाज पार्टी मागे हटणार नाही. जोपर्यंत तो हरामखोर नितेश राणेवर गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष लढा सुरू राहील. आता गुन्हा दाखल झालाय की काय? पोलिसांनी फक्त आमची तक्रार स्वीकारली आहे, गुन्हा दाखल झालेला नाही. आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष, आमचा लढा सुरू राहील शेवटपर्यंत. आज आपण आझाद समाज पार्टीतर्फे जे निवेदन देण्यात आलंय व संबंधितांवर कारवाई करण्याबाबत जे आपण पोलीस स्टेशनला अर्ज दिलाय त्यावर 24 तासाच्या आत निर्णय घेण्यात येईल व योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. आरोपीचं नाव घेण्याचं आहे तुम्हाला नाही काय होत आहे शेवट.